नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. प्रशासक राज संपले. महापालिकेत शहर सुधार आघाडीची सत्ता. महापौर पदावर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल गोगे यांची निवड. भाजपने शहर सुधार आघाडीच्या नावाखाली केली सत्ता स्थापन. जातीच्या नावावर विरोधकांच्या प्रयत्नांना जोर का झटका. भाजपचे विजय अग्रवाल आणि राष्ट्रवादीचे विजय देशमुख ठरले किंगमेकर. दोघांचा अनुभव व ठाम निर्णयाने विरोधक सत्तेबाहेर. कल्पवृक्ष प्रांतीय पदग्रहण सोहळा अकोल्यात दिमाखात संपन्न. लिनेस कल्पनाजी देशमुख यांनी स्वीकारली प्रांताध्यक्ष पदाची धुरा. अपक्ष नगरसेवक ठरले बेगामी शादी में दीवाने. आमदार रणधीर सावरकर यांनी पाठिंबानंतर ठरविले बंडखोर. आता सविस्तर बातम्या. गेल्या 3-4 वर्षाचे प्रशासकीय राज आज संपले. महापालिकेत लोकशाही निवडणूक प्रक्रियेनंतर सत्ता स्थापन झाली. अकोला महापालिकेत शहर सुधार आघाडीची सत्ता आली आहे. महापौर पदावर भाजप नगरसेविका शारदा रणजित खेडकर तर उपमहापौर पदावर अमोल गोगे यांचा विजय झाला. शहर सुधार आघाडीने 45 मते मिळवली तर विरोधातील महाविकास आघाडी मात्र सत्तेसाठी अपेक्षित संख्याबळ जमू शकली नाही. विरोधक काँग्रेस, वंचित आणि शिवसेना उभाठा यांचे एकूण 32 नगरसेवक होते. MIMचे 3 नगरसेवक तटस्थ राहिले. त्या नगरसेवकांवर सभागृहात बांगड्या फेकल्याची माहिती व्हायरल झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे विजयानंतर कुठलाही जल्लोष केला गेला नाही. अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी भाजपला पाठिंबा दिला, पण आमदार सावरकर यांनी त्यांना अखेर बंडखोरच ठरविले. भाजप नेते रणधीर सावरकर यांनी विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन झाल्याचे गौरवोद्गार गाठले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांच्यामुळे अकोल्यात सत्ता स्थापनेला आम्हाला बळ मिळाल्याचे सांगितले. अकोल्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आज आमचे रणधीर भाऊ, विजू भाऊ, अनुप भाऊ यांनी मला महापौर बनण्याचा जो मान दिला, त्यामुळे मी अकोला शहराचा सर्वांगीण विकास करेल व अकोल्याला स्मार्ट सिटी कशी बनवता येईल. कुठलं विजन घेऊन तुम्ही समोर जाणार आहेत? तुमचं कुठलं विजन तुमच्या डोक्यात आहे की आपण हा जो एक विकास काम इथे अडकलेला आहे त्याला पूर्ण करायचं आहे? अकोल्यासाठी रोज नळाला शुद्ध पाणी येणार. अकोला ही स्मार्ट सिटी नक्कीच होणार. महिला सुरक्षाकडे प्राधान्याने लक्ष देईल. शहर के जनता का हमारे पे प्रेम है, उनके लिए सब शहर के जनता का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ. और आने वाले समय में सर्वांगीण विकास करने का हमारा प्रयास रहेगा. अभी राजनीति करने का समय बंद हो गया है. आने वाले समय में सबको साथ लेके हम अकोला शहर का विकास करेंगे. आमदार रणधीर भाऊ सावरकर इनके नेतृत्व में राज्य सरकार और केंद्र सरकार से निधि लाके शहर के सारे जनता को जो आवश्यक काम है वो करने का हम प्रयास करेंगे. आज जो महापौर और उप महापौर के चुनाव हुए उसमें भारतीय जनता पार्टी और अकोला विकास आघाड़ी के माध्यम से में 45 वोट मिले हैं और अच्छा विजय. महापौर और उप महापौर दोनों ही को सिमिलर वोट मिलके एक अच्छा विजय हमारा हुआ है. आमचे धाकटे बंधू आपले पालकमंत्री आकाशजी फुंडकर यांनी सभा घेतल्या, अकोल्यात आले. एक मानसिक आधार जो असते या निवडणुकीच्या काळात तो त्यांचा आम्हाला लाभला. बावनकुळे साहेबांचं तर डे टू डे लक्ष होतं, त्यांनी खूप मदत केली. रवींद्र चव्हाण साहेब, आमचे संघटनमंत्री कोठेकरजी, देवेंद्रजी तर आफ्टर ऑल त्यांच्या आशीर्वादाशिवाय आणि त्यांचा जो विश्वास आहे आमच्यावर, लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे, त्यामुळे त्यांनी ज्या घोषणा केल्या त्यामुळे लोकांना असं वाटतं की देवेंद्रजी यांच्यासोबत आहेत म्हणजे अकोल्याचा विकास होईल. आणि जे बोलले आज पण देवेंद्रजी ते करून दाखवलं, तर त्यांचेही आभार. विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष संग्राम भैया गावंडे, त्यांचे रफिक भाई, आमच्या राष्ट्रवादी अजितदादा, काँग्रेसचे आपले विजय भाऊ देशमुख, मिटकरीजी, सुनील भाऊ मेश्राम,
ही भाजपच्या व्यतिरिक्त जी टीम आहे त्यांनी पहिल्या दिवशीपासून कधीच असं मेंबर इकडे चालले तिकडे चालले असं होऊन राहिलं तसं होऊन राहिलं अशी भूमिका न ठेवता भक्कम आघाडी स्थापन केली. प्रत्येक घरी स्वच्छ पाणी जाणे, साफसफाई होणे, लाईट लागणे आणि ज्याही तांत्रिक अडचणी लोकांना येतील त्या सर्व दूर करणे हे आमचं पहिले प्राधान्य राहील. आम्ही सत्ता स्थापन करू अशा घोषणा करणारे वंचित, काँग्रेस आणि शिवसेना उबाठाच्या नेत्यांना भाजपने आज धोबी पछाड दिला. शहर सुधार आघाडीने एकूण 45 नगरसेवकांचा पाठिंबा प्राप्त केला तर महाविकास आघाडी 32च्या पुढे गेली नाही. MIMच्या 3 नगरसेवक तटस्थ राहिले. महापौर पदासाठी शहर सुधार आघाडीच्या भाजप नगरसेविका शारदा खेडकर व महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाठाच्या नगरसेविका सुरेखा मंगेश काळे यांच्यात तेट लढत झाली. शारदा खेडकर यांना 45 मते मिळाली. यामध्ये भारतीय जनता पार्टी 38, महानगर विकास समिती 1, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार 1, राष्ट्रवादी शरद पवार 3 आणि अपक्ष आशिष पवित्रकार 1 यांचे मते मिळाली. भाजप महापौर व उपमहापौराला असे एकूण 45 मते भाजपला प्राप्त झाले तर शिवसेना उबाठाच्या सुरेखा मंगेश काळे यांना काँग्रेस 21 नगरसेवकांनी मते दिली. शिवसेना उद्धव ठाकरे 6, वंचित बहुजन आघाडीच्या 5 नगरसेवकांनी असे एकूण 32 मते मिळाली तर MIMच्या 3 नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका आज निभावली. आता MIMचे 3 मुस्लिम, तुतारीचे आणि घड्याळ्याचे मुस्लिम नगरसेवक यांचा पाठिंबा चालतो, यांचा साथ चालते. विचार खड्ड्यात गेला तरी चालतो, पण सत्ता पाहिजे. मग ज्या विचारांसाठी तुम्ही लोकांकडून मतदान घेता, तिकडचे आणि इकडचे दोन्ही, त्यांनी भाजप येईल म्हणून मतं मागितले आणि यांनी मुस्लिम येईल म्हणून मतं मागितले. आता दोघांना मतदान दिलं लोकांनी, मतदारांची फसवणूक झाली आहे आणि आता हे सत्तेसाठी एकत्र आले आहे. हे पॉइंट आउट करण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आम्ही घेतली की आम्ही मार्केट खड़ा करके बेचना है, दाना बाजार की दुकानें बेचना है. मुझे तो ये पता चला है कि जो 7 जो उम्मीदवार है, 3 तुतारी के, एक चांद चौधरी है उसके अंदर और MIM के 3 हैं और घड़ियाल का 1 है. जनता बाजी बाजार में, दाना बाजार में उनको 1-1 दुकानें मिलेंगी, ऐसा उनको लालच दिया गया और कुछ नकदी पैसे दिए गए और भविष्य के अंदर उनके सामने भारतीय जनता पार्टी कैंडिडेट नहीं लड़ाएंगे, उनका ये भी वादा किया गया. लेकिन अब भारतीय जनता पार्टी उनके सामने कैंडिडेट लड़ाए ना लड़ाए, लेकिन जनता उनको माफ नहीं करने वाली. अकोला महापालिकेत शहर सुधार आघाडीची सत्ता स्थापन करताना दोन्ही विजूभाऊंची महत्त्वपूर्ण भूमिका होती. भाजप निवडणूक प्रभारी विजय अग्रवाल यांच्याबरोबर राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांच्या निर्णायक भूमिकेमुळे शहर सुधार आघाडीची सत्ता स्थापन झाली असा दावाच खुद्द आमदार रणधीर सावरकर यांनी केला. अकोला महापालिकेत निवडणूक होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात युती झाली. याचा मोठा फायदा शहर सुधार आघाडीला झाला. अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे एका नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इतर 3 नगरसेवकांचा पाठिंबाच शहर सुधार आघाडीला मिळाला. राष्ट्रवादी शहर अध्यक्ष विजय देशमुख यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ राहिली. त्यांनी शहर सुधार आघाडीला पाठिंबा देत सत्ता स्थापन करण्यात मोलाची भूमिका घेतली. विजय अग्रवाल यांनी अतिशय खंबीरपणे सत्ता स्थापन केली. निवडणूक निकालानंतर अकोल्यात भाजपची सत्ता बसणार नाही असे वाटणारे चित्र केवळ विजय अग्रवाल यांच्या राजकीय चालीने बदलले असे मत आमदार रणधीर सावरकर यांनी RRCला दिलेल्या विशेष मुलाखतीत मान्य केले. परंतु या शहर सुधार आघाडीमध्ये अजितदादांच्या माध्यमातून विजयभाऊ देशमुख यांनी पहिल्या दिवशीपासून आम्हाला हिंमत दिली की आम्ही तुमच्या सोबत आहोत. प्री इलेक्शन अलायन्स होता आमचं, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, ते सोबत राहिले. काय विरोधकांमध्ये आमच्यामध्ये एक मोठा फरक आहे. आमच्याकडे विजय अग्रवालसारखा एक प्रामाणिक आणि इलेक्शन मॅथमॅटिक्स ज्याला समजते असा माणूस आहे. आता तुम्ही माझी खासदारांची कौतुक करून राहिले असाल, परंतु हे संख्या जुळवणे, सर्वांना सामावून घेणे, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करणे, हे काम विजूभाऊ आणि आमचे जयंतराव मसने अध्यक्ष यांच्या माध्यमातून झालं. स्वर्गीय लालाजीवर लोकांचं प्रेम होतं. संजीव धोत्रे यांचे आशीर्वाद आजही आहेत. असं एक टीम एफर्ट ज्याला म्हणतात असं होतं. पण याच्यामध्ये एक सिंहाचा वाटा जो आहे तो विजूभाऊ अग्रवालांचा आहेच.
ऑल इंडिया लिनेस क्लब डिस्ट्रिक्ट MH5 हिरकणीच्या वतीने वर्ष 2026चा प्रांतीय पदग्रहण समारंभ कल्पवृक्ष स्थानिक शुभकर्ता लॉन्स येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. एक साथ एक लक्ष्य उज्ज्वल समाज का निर्माण हा मंत्र जपत नवनियुक्त प्रांताध्यक्षा लिनेस कल्पनाजी देशमुख यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. आपल्या ओघवत्या स्वीकृती भाषणात प्रांताध्यक्षा कल्पनाजी देशमुख यांनी महिला सशक्तीकरण, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य या पंचसूत्रीचा संकल्प केला. ऑल इंडिया लिनेस क्लब डिस्ट्रिक्ट MH5 हिरकणी मल्टिपल चतुर्भुजा वर्ष 2026चा प्रांतीय पदग्रहण समारंभ कल्पवृक्ष हा स्थानिक शुभकर्ता लॉन्स अकोला येथे रविवारी 25 जानेवारी रोजी अतिशय उत्साहपूर्ण व गरिमामय वातावरणात संपन्न झाले. या पदग्रहण समारंभाचे आयोजन लिनेस क्लब अकोला यांनी केले होते. कल्पवृक्ष या प्रांतीय पदग्रहण सोहळ्याचे उद्घाटिका म्हणून ऑल इंडिया लिनेस क्लब पॅटर्न लिनेस इंदुजी मेहता, शपथविधी अधिकारी ऑल इंडिया लिनेस क्लब फाउंडर प्रेसिडेंट लिनेस मंजिरीजी कुलकर्णी, प्रमुख पाहुण्या नवनिर्वाचित बहुप्रांताध्यक्षा लिनेस अलकाजी डोंगरे, माजी बहुप्रांताध्यक्षा लिनेस सुनीलाजी नरप्पनवार, लिनेस कुमकुमजी वर्मा, प्रांताध्यक्षा लिनेस साधनाजी पळसकर, सचिव लिनेस सुवर्णा महाजन उपस्थित होते. तसेच मार्गदर्शक म्हणून माजी प्रांताध्यक्षा लिनेस हरविंदर कोरजी सेठी, लिनेस उषाजी बाहेती, लिनेस डॉक्टर ताराजी माहेश्वरी, लिनेस आशाजी विरवाणी, लिनेस सुनंदाजी गुप्ता, लिनेस स्वातीजी झुंझुनवाला, लिनेस लताजी बनवट, लिनेस बिनाजी चावला, लिनेस भारतीजी वर्मा, लिनेस तेजलजी चौधरी, लिनेस आशाजी वडवी, लिनेस कंचनजी शाह, लिनेस अर्पणाजी बावस्कर, उपप्रांताध्यक्षा लिनेस सुलभाजी देशपांडे यांची गरिमामयी उपस्थिती लाभली. बाहेरगावहून आलेले सर्व क्लब सदस्य, पदाधिकारी, कॅबिनेट ऑफिसर्स, रिजन चेअरपर्सन्स आणि लिनेस भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रसंगी प्रांताध्यक्ष पदावर लिनेस कल्पनाजी देशमुख, सचिव लिनेस रिंकूजी खंडेलवाल, कोषाध्यक्षा लिनेस शीतलजी अग्रवाल यांनी आपला पदभार स्वीकारला. डिस्ट्रिक्टमधील तिन्ही रिजन 1च्या लिनेस ममताजी सूर्य, रिजन 2च्या सुनंदाजी कुलकर्णी, रिजन 3च्या डॉक्टर राखीजी अग्रवाल, कॅबिनेट ऑफिसर्स व सर्व पदाधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली. सभेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. गणेश वंदना, संस्कृती ग्रुपची प्रस्तुती, ध्वजवंदना लिनेस रत्नमालाजी रुईकर, स्वागत गीत लिनेस रचनाजी खंडेलवाल, लिनेस प्रार्थना लिनेस आशाजी पटेल यांनी सादर केली. शपथविधी अधिकाऱ्यांचा परिचय लिनेस सुनंदाजी गुप्ता यांनी तर लिनेस इंदुजी मेहता यांचा परिचय लिनेस स्वातीजी झुंझुनवाला यांनी करून दिला. बहारदार सूत्रसंचालन लिनेस राजश्रीजी देशमुख यांनी केले. ऋतुजाजी अँड ग्रुपने स्वागत नृत्य सादर केले. कल्पवृक्ष समारंभात पदग्रहणासोबतच कॅबिनेट मीटिंग, PST सेमिनार व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नियमावली सार्थक लिनेस डायरेक्टरी संकल्पना तसेच लिनेस पिनचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. डायरेक्टरी एडिटर लिनेस अनिताजी उपाध्याय व लिनेस अरुंधतीजी शिरसाट उपस्थित होत्या. या समारंभात किट वितरण व कॅबिनेट फिट्सचे काम लिनेस उमाजी बाजोरिया, लिनेस सुरेखाजी गुप्ता, लिनेस प्रेमाजी मुदडा यांनी पाहिले. हळदी कुंकू वाणाचे कार्यभार लिनेस राजश्रीजी समनपुरे, लिनेस अलकाजी उमाडे, लिनेस इंद्रायणीजी देशमुख, लिनेस नीताजी अग्रवाल यांनी सांभाळले. तिळाच्या पदार्थाची स्पर्धा लिनेस ज्योतिजी चरखा वाशिम, लिनेस नम्रताजी अग्रवाल अकोला, सुलेखाजी पावली परभणी यांनी जिंकली. पतंग डेकोरेशन स्पर्धा लिनेस श्रद्धाजी जोशी, लिनेस प्रेमाजी मुदडा, लिनेस ममताजी राठी यांनी विजय प्राप्त केला. तोरण बनवा स्पर्धेत लिनेस श्रद्धाजी जोशी, लिनेस नम्रताजी अग्रवाल, लिनेस सुनीताजी शर्मा, लिनेस निशाजी चांडक या विजयी झाल्या. याप्रसंगी PST प्रशिक्षण मान्यवरांनी दिले. प्रांताध्यक्षा यांनी आपल्या स्वीकृती भाषणात 5 सूत्रांवर महिला सशक्तीकरण, आरोग्य तपासणी, शिक्षण प्रोत्साहन, पर्यावरण संरक्षण व सामुदायिक सेवांवर भर देत सांगितले की लिनेस क्लब हा केवळ एक संघटक नसून सेवा व संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. प्रत्येक सदस्याला सेवेशी जोडणे आणि समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत मदत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. या समारंभात परभणी, शिरपूर, अकोला, खामगाव, अंबेजोगाई, नंदुरबार, भुसावळ, अमळनेर, मंगरुळपीर, मानोरा येथील माजी अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, कॅबिनेट ऑफिसर्स व असंख्य लिनेस भगिनी उपस्थित होत्या. सर्वांनी शुभेच्छा देत यशस्वी कार्यकाळाच्या कामना केल्या. नवीन प्रांताध्यक्षाच्या नेतृत्वाखाली लिनेस नवे आयाम प्रस्थापित करेल असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.
कल्पना जी को सौंपती हूँ। मैं ऑल इंडिया फाउंडर प्रेसिडेंट चेयरमैन ऑल इंडिया और इंदू जी के साथ हमारे पैटर्न डिक्लेयर करती हूँ कि 2026 के लिए चक्रभुजा मल्टीपल के हिरकनी डिस्ट्रिक्ट की 2026 की डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट कल्पना जी देशमुख दिनेश, इनको हम सम्मानित डिक्लेयर करते हैं और उनका कार्यकाल बहुत अच्छी तरह से जाए इसके लिए उनको हा शुभकामनाएं देते समारंभ हैं। यशस्वी करण्यासाठी लिनेस उमाजी बाजोरिया, लिनेस सुलेखाजी गुप्ता, अकोला क्लब अध्यक्षा लिनेस राजश्रीजी समनपुरे, लिनेस अलकाजी उमाडे, लिनेस इंद्रायणीजी देशमुख, लिनेस रत्नमालाजी रुईकर, लिनेस शीतलजी अग्रवाल, लिनेस रिंकूजी खंडेलवाल, लिनेस प्रेमाजी मुदडा, लिनेस नीलाजी अग्रवाल, लिनेस सुनंदाजी गुप्ता, लिनेस स्वातीजी झुंझुनवाला, लिनेस राजश्रीजी देशमुख, लिनेस दिव्याजी देशमुख या लिनेस भगिनींनी अथक परिश्रम घेतले. नवनिर्वाचित प्रांताध्यक्षा यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच मार्गदर्शन असलेल्या माजी प्रांताध्यक्षांचेही विशेष आभार व्यक्त केले. विशेषतः लिनेस सुनंदाजी गुप्ता यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केल्याचे नमूद करण्यात आले. अभिनंदन है आपका सभी का भी, और मेरे अतिथिगण जो सभी इतने दिन से यहाँ आए, 2 दिन से रुके हुए, उन सभी का भी हार्दिक स्वागत करती हूँ. नमस्कार. पधारे हुए सभी मंचासीन अतिथि एवं सदन में पधारे सभी लिनेस बहनों का राजराजेश्वर नगरी अकोला में बहुत बहुत स्वागत है. वेलकम ऑल ऑफ यू. थैंक यू सो मच. महापालिका निवडणूक आदर्श कॉलनी येथे प्रभाग क्रमांक 15 मधून दुसऱ्या विजयी झालेल्या शारदा रणजित खेडकर आता अकोल्याच्या प्रथम नागरिक झाल्या आहेत, म्हणजेच महापौर झाल्या आहेत. त्यांनी 5,000चे मताधिक्य घेत दुसऱ्यांदा सभागृहात एंट्री घेतली आहे. महापौर शारदा खेडकर यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी विक्रम शर्मा यांनी केलेली ही बातचीत. यावेळेस माझ्यासोबत अकोल्याच्या नवनिर्वाचित महापौर शारदाताई खेडकर आहेत. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आरआरसीकडून. धन्यवाद. आपण आता महापौर झालेले आहात. काय वाटतं आता आपण काय विजन घेऊन महापौरचं आता जे असेल तुमचं प्लॅनिंग की आता मी अकोल्याच्या विकासासाठी हे करेल, काय विजन आहे मॅडम आपलं? अकोल्याचा सर्वांगीण विकास व्हावा हीच माझी इच्छा आहे. आणि अकोल्यामध्ये रोज स्वच्छ पाणी, रस्ते, वॉकिंग ट्रॅक, बगीचे आणि महिलांना सुरक्षा, म्हणजे महिलांसाठी सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे चौकामध्ये आणि महानगरपालिकेच्या शाळा यांना मी सर्वप्रथम प्राधान्य देईल. आपण सध्या आपल्या यशाचं श्रेय कुणाला देऊ इच्छिता? सर्वप्रथम मी आमचे आदरणीय रणधीरभाऊ सन्माननीय आदरणीय प्रदेश सरचिटणीस रणधीरभाऊ सावरकर, अकोल्याचे पालकमंत्री आकाशदादा फुंडकर, तसेच अकोल्याचे लोकप्रिय खासदार अनुपदादा धोत्रे, माजी महापौर विजयभाऊ अग्रवाल, महानगर अध्यक्ष जयंताभाऊ म्हसने व सर्व शहर सुधार आघाडीचे सदस्य, नेते आणि सन्माननीय नगरसेविका यांना देते. पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. महापालिका, महापौर व उपमहापौर निवडणूक प्रक्रियेत पत्रकारांना दुय्यम स्थान देण्यात आले, तर पोलीस सभागृहात कोणत्या आदेशाने आत आले असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे पत्रकारांना निवडणुकीचे वार्तांकनाची संधी नव्हती, तर दुसरीकडे पोलीस सभागृहात कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोला महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडीच्या ऐतिहासिक क्षणी पत्रकारांना सभागृहाबाहेर ठेवण्याचा निर्णय अत्यंत वादग्रस्त ठरला आहे. प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अनेकदा निवडणूक अधिकारी सुरक्षा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करतात. सभागृहात नगरसेवकांची संख्या, त्यांचे मतदान आणि संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी केवळ सदस्यांनाच प्रवेश असा नियम लावला जाण्याची शक्यता असते. मात्र लोकशाहीत माध्यम प्रतिनिधींना अशा प्रक्रियेपासून दूर ठेवणे हे दुर्मिळ मानले जाते. अकोल्यात त्रिशंकू स्थिती असल्याने आणि शेवटच्या क्षणापर्यंत आकड्यांची जुळवाजुळव सुरू असल्याने मतदान प्रक्रियेचे थेट चित्रीकरण टाळण्यासाठी हा प्रयत्न असू शकतो. महापालिकेत पत्रकारांसाठी स्वतंत्र गॅलरी आणि लाईव्ह फीड चित अर्थात थेट प्रक्षेपण व्यवस्था करणे अपेक्षित होते. मतदान सुरू असताना त्यांना आत न सोडणे हे प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. तर याचवेळी सभागृहात पोलिसांची उपस्थिती कशी असा प्रश्न अधोरेखित होत आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी महापौर दालनाचा ताबा घेतला होता. नवनियुक्त महापौरांच्या स्वागताच्या नावाखाली भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो दालनात लावले गेले.
प्रशासकीय राजवटीनंतर सत्ता काबीज करण्यासाठी भाजपमध्ये कमालीची उत्सुकता दिसून आली, ज्यामुळे अधिकृत प्रक्रियेची प्रतीक्षा न करता महापौराचे दालन भाजपने ताब्यात घेतले होते. इतकेच नाही तर अकोल्यातील स्थानिक भाजप नेत्यांचे फोटो दालनात लावण्यात आले होते. त्यामुळे भाजप की शहर सुधार आघाडीची सत्ता स्थापन झाली असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे आज शहर सुधार आघाडीच्या शारदा खेडकर महापौर झाल्या, मात्र शहरात जल्लोष दिसला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा यांच्या निधनामुळे पक्षाने कोणत्याही प्रकारचा विजयोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विजयाची ही घोषणा काहीशी शांततेत पार पडली. कुठेही विजयाचा गुलाल उधळला गेला नाही. कुठेही ढोल ताशे बँड लावण्यात आले नाहीत, ना मिठाई वाटल्या गेली. भाजपने अगदी नम्रपणे आज शहर सुधार आघाडीचा विजय स्वीकारल्याचे चित्र होते. नागरिकांच्या नेत्र आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने रामदास पेठेतील बसंती नेत्र हॉस्पिटलच्या वतीने एक अभिनव सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. 30 जानेवारीपासून डोळ्यांची तपासणी करणाऱ्या प्रत्येक रुग्णास दररोज चष्म्याची फ्रेम मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शनिवारी सकाळी 10 वाजता बसंती चांडक रिलीफ फाउंडेशन ट्रस्टच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ वंदना मेहता यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी ट्रस्टी श्याम चांडक, रमाकांत खेतान व हिरक मेहता हेही प्रमुख उपस्थित राहणार आहेत. बसंती चांडक रिलीफ फाउंडेशन ट्रस्टची स्थापना सन 1988 मध्ये झाली. या ट्रस्टला 38 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या 38 वर्षापासून हा ट्रस्ट आरोग्य, समाजसेवा व मानवतावादी उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने उल्लेखनीय कार्य करत आहे. ट्रस्टच्या 38व्या वर्धापना दिनाचे औचित्य साधून नेत्र आरोग्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मोफत चष्मा उपक्रमाचा लाभ विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा असे आवाहन बसंती हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. वाढत्या डोळ्यांच्या समस्या लक्षात घेता वेळेवर तपासणी व उपचार मिळावेत, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. रामदासपेठ येथे कार्यरत असलेले बसंती हॉस्पिटल नेत्र हॉस्पिटल हे अकोल्यातील विश्वासार्ह नेत्ररोग उपचार केंद्र म्हणून ओळखले जाते. या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी 0724 24 11 711 आणि 24 44 8 63 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन बसंती हॉस्पिटल व अकोला नेत्र रुग्णालयाचे व्यवस्थापन विजयकुमार मुदडा व बसंती हॉस्पिटल रिलीफ फाउंडेशन ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे. बसंती भाई चैरिटेबल हॉस्पिटल है. 1988 में स्वर्गीय लक्ष्मी नारायण जी चांडक जी ने इसको स्थापित किया था. अभी श्याम बाबू चांडक की वंदना मेहता, हम 5 ट्रस्टीज को देखते हैं. आज इसमें डायलिसिस, ऑर्थोपेडिक, आँखों का सब प्रकार का इलाज निःशुल्क होता है. आँखों के लिए भी डायलिसिस के रोज 50 पेशेंट ट्रीट होते हैं, जिनको योजना के अंतर्गत फ्री में पूरा ट्रीटमेंट मिलता है. आँखों के लिए आज से हमने एक अभिनव योजना शुरू की है कि आँखों के पेशेंट को जो 500-600 रुपये की फ्रेम बाहर लेना पड़ता था, वो उसको उसके निःशुल्क दी जा रही है, जिससे कि उसको खर्चा बच जा रहा है. उसको बहुत अच्छा रिस्पांस मिल रहा है. डॉक्टर नेहा अग्रवाल यहाँ उसके लिए ऑपरेट देखती है, आँखों की डॉक्टर, और हमारे सब ट्रस्टी पूरा इसमें ध्यान देते हैं. विजय मुंडला जी हमारे यहाँ की व्यवस्थापकीय संचालक हैं और ये सारा काम भी देखते हैं. वंदना मेहता हमारी मैनेजिंग ट्रस्टी है. श्याम बाबू चांडक में रमाकांत खेतान, हीरक मेहता, हम सब ट्रस्टीज हैं. और ये हॉस्पिटल बहुत अच्छा चल रहा है और इस विभाग की पूरी सेवा कर रहा है. 4च्या पॅनलमध्ये काँग्रेसचे तिघे नगरसेवक विजयी करणाऱ्या वाशिम रोड प्रभाग क्रमांक 18च्या लोकांनी भाजपचे अमोल घोगे यांना पुन्हा संधी दिली. अमोल घोगे हे दुसऱ्यांदा सभागृहात आले. वाशिम रोड येथील मतदारांच्या मतांचा आदर भाजपने करत अमोल घोगे यांना संधी देत उपमहापौर केले. अकोल्याचे उपमहापौर यांच्याशी आमचे प्रतिनिधी विक्रम शर्मा यांनी केलेली ही विशेष बातचीत. अकोला शहराचे नवीन उपमहापौर अमोलजी घोगे, नमस्कार सर. नमस्कार आणि खूप खूप अभिनंदन तुम्हाला सर्वात पहिलं RRC तर्फे. सर, आता काय नियोजन राहणार आहे, कसं काय आपलं विजन राहणार आहे? शहर सुधार आघाडीतर्फे आज उपमहापौर निवडणुकीमध्ये माझा विजय निश्चित झाला, त्याचा आनंदही मला आहे. पण त्या आनंदासाठी आमचे आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, अनुपभाऊ धोत्रे, विजयभाऊ अग्रवाल, जयंतभाऊ मसने यांनी जे परिश्रम घेतले आहे, त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे शहरामध्ये प्रत्येक नागरिकांना, त्यांनी आम्हाला मतरूपी आशीर्वाद आम्हाला तर दिलेच, पण माझ्या सहकाऱ्यांना ज्यांनाही मतरूपी आशीर्वाद दिलेला आहे, येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण त्यांच्यासाठी रस्ते, पाणी, साफसफाई, लाईट
अनेक प्रकारच्या आपण त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करू आणि पुढच्या काळामध्ये त्यांच्या प्रत्येक समस्याला कसा मार्गी लावू आपण ते 100% प्रयत्न करू. आता तुम्ही प्रभाग 18मधून पण निवडून आलेला आहात. काय वाटतं सर, सध्या कोणत्या समस्याला सुरुवात तुम्ही कुठून करणार आहात? प्रथम समस्या म्हणजे साफसफाई. आपली प्रभागामध्ये नियमित साफसफाई होणे, लाईट, पियाची पाणी, रस्ते, नाली याची आपण प्राधान्यानं ते काम करू. आणि विकासाचं काही विजन असेल सर, की आता पुढे काय करणार आहे? पुढच्या काळामध्ये माननीय आमचे आमदार रणधीरभाऊ सावरकर, अनुभव धोत्रे यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासन, महाराष्ट्र राज्य सरकार याच्यातर्फे जेही अनेक योजना आणि आमच्या रणधीरभाऊच्या माध्यमातून आम्ही पूर्ण शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न करू. आता प्रभाग 18मधून आपण जिंकून नगरसेवक झालात, आता उपमहापौर झालेला आहे, जबाबदारी वाढलेली आहे, कसं वाटतं? आज तर मला असं वाटते आहे की मी स्वप्नच पाहत आहे. स्वप्नातही विचार केला नव्हता, आज तो साकार झालेला आहे. तो साकार होण्यामागे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांनी जो आशीर्वाद दिला आहे, मी विचारही करू शकत नाही. माझे वडील एक ऑटो रिक्षा चालवत होते, पैदल रिक्षा चालवत होते. त्या मुलाला भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिलं, नगरसेवक केलं आणि मी माझ्या जीवनामध्ये कधीच भारतीय जनता पार्टी, मायबाप जनतेने जोही आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे तो कधी कत्तापही आम्ही विसरणार नाही. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मायबाप जनतेसाठी जेही काम करता येईल ते आम्ही 100% करणार आहे. अकोला महापालिकेतील सत्ता राखण्यास भाजप प्रणित शहर सुधार आघाडीला यश मिळाले. भाजपची स्ट्रॅटेजी यशस्वी झाली आणि 9वा महापौर आणि उपमहापौर शहर सुधार आघाडीचाच झाला. महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 38 जागा मिळाल्या. बहुमतासाठी 3 जागा कमी पडल्या, परंतु राष्ट्रवादी अजित पवार गट आणि सुनील मेश्राम यांच्या महानगर विकास समितीचा 1 असे निवडून पूर्व युतीचे सदस्य सोबत होते. 1 जागा कमी होती, त्यामुळे जागांचे गणित बसवून सत्ता काबीज करण्यासाठी शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांचे 3 नगरसेवक सोबत आले. शहर सुधार आघाडी स्थापन झाली. आघाडीचा आकडा 44 झाला. इतकेच नाही तर विभागीय आयुक्तांकडे आघाडीची नोंद, नगरसेवकांची ओळख परेड करून आघाडी भक्कम करण्यात आली. आमदार रणधीर सावरकर, जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, विजय अग्रवाल, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महानगर अध्यक्ष रफिक सिद्दीकी, महानगर विकास समिती प्रमुख सुनील मेश्राम यांच्या पुढाकाराने शहर सुधार आघाडी भक्कम झाली. विरोधकांचे दावे फोल ठरवण्यात आघाडी यशस्वी झाली. असं जे घोळाबाजार करून मतं फोडल्या जातात ना, ते फार काळ टिकत नाहीत. त्याच्यामध्ये खूप कंडिशन्स असतात, मतभेद असतात. आमचं काय पहिल्या दिवशीपासूनच अलायन्स होतं आणि ते शेवटपर्यंत राहील. आम्ही असं कधी समजणार नाही की आमचे 38च मेंबर आहेत. जेवढे म्हणजे आमच्या शहर सुधार समितीमध्ये मेंबर आहेत, सगळ्या बाबतीत समतोल न्याय केला जाईल आणि आमचेच मेंबर म्हणून आपण त्यांना हे करू आणि सोबत चालू सर्व कारभार. आणि जे बोलले आज पण देवेंद्रजी, ते करून दाखवलं. तर त्यांचेही आभार. विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष संग्राम भैया गावंडे, त्यांचे रफिक भाई, आमच्या राष्ट्रवादी अजितदादा काँग्रेसचे आपले विजयभाऊ देशमुख, मिटकरीजी, सुनीलभाऊ मेश्राम, हे भाजपच्या व्यतिरिक्त जी टीम आहे त्यांनी पहिल्या दिवशीपासून कधीच असं मेंबर इकडे चालले तिकडे चालले, असं होऊन राहिलं तसं होऊन राहिलं अशी भूमिका न ठेवता भक्कम आघाडी स्थापन केली. काँग्रेस 21 जागा मिळाल्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करणार असा दावा आमदार साजिद खान पठाण यांनी केला होता. वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उबाठा आणि मित्रपक्ष मिळून सत्ता हाती घेण्याचा प्रयत्न होता, परंतु वंचित आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला. यशवंत निवासस्थान विरोधी हालचालींचे केंद्र बनले होते, पण वंचित आणि काँग्रेस बरोबर शिवसेना उबाटा हे सत्तेबाहेर राहिले. आता त्यांना विरोधकांची भूमिका वठवावी लागेल. तमाम अकोला वालों ने देखे और उसमें एक बात सिद्ध हो गई कि भारतीय जनता पार्टी ने जिस तरह पैसों का व्यवहार करके एक एक उम्मीदवार को 3-3 करोड़ रुपए देकर खरीदा गया और लोग बिक भी गए, तो आने वाली जनता इनको माफ़ नहीं करने वाली. साथ में लड़ने का हमको मौका मिला. अंबेडकर साहब से लड़ते लड़ते हमको बहुत चीज़ें सीखने को मिली कि आखिरी तक लड़ो, विपक्ष के सामने मत झुको, और हम नहीं झुके. मुझे गर्व है हमारे तीनों पार्टियों के नगर सेवकों के ऊपर कि वो जिस तरह बेबाकी से लड़े. हाउस के अंदर 32 वोट मिले और उसके बाद में जिस तरह उन्होंने वहाँ डिबेट दी, माइक पर आकर जिस तरह बोला
अपने विचारों का आदान प्रदान किया, उससे ऐसा लगता है कि भारतीय जनता पार्टी के जो भी कैंडिडेट हैं वहाँ पर महापौर बने, उनके लिए ये राहें मुश्किल है। अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी प्रकरणातील अट्टल गुन्हेगाराला पकडले. घरफोडीचे 10 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. तसेच सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले. अमरावती शहर गुन्हे शाखा राजापेठ पोलीस गुन्ह्याचा तपास करीत असताना चौरेनगरातील घरफोडी करणारा पंकज गोंडाने याने केला असल्याचे तपास दरम्यान निष्पन्न झाले. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी व चोरीचे अमरावती शहर व विविध शहरांमध्ये 40 ते 50 गुन्हे दाखल आहेत. आरोपीचे कोणतेही निश्चित असे राहण्याचे ठिकाण नसून तो मोबाईलचाही वापर करत नाही. तसेच गुन्हे केल्यानंतर रेल्वेने मुंबई, ठाणे, संभाजीनगर, भुसावळ, कल्याण अशा विविध शहरांमध्ये जाऊन लपून राहतो. त्यामुळे आरोपीला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. आरोपी आरक्षित डब्यांमध्ये मालखेड रेल्वे स्टेशनच्या जवळपास सापडला. त्याला ताब्यात घेऊन गुन्हे शाखा कार्यालयात आणले. चौकशी करण्यात आली. त्यावरून आरोपी याने अमरावती शहरामध्ये 10 घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. घरफोडीमधील काही मुद्देमाल लपून ठेवला असून काही मुद्देमाल त्याचा मित्र सागर गोगटे याच्याकडे दिल्याचे सांगितले. सागर गोगटे हा राहणार अमरावती याला लागलीच ताब्यात घेऊन त्याची चौकशी देखील करण्यात आली. त्याने घरफोडीतील काही मुद्देमाल घेतल्याची कबुली दिली. पंकज गोंडाने व सागर गोगटे यांच्या ताब्यातून घरफोडीच्या गुन्ह्यातील 20,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये रोख, सोने चांदीचे दागिने आदींचा समावेश आहे. आज बडनेराचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा विशेष चार्टर्ड विमानाने अमरावतीहून बारामतीला पोहोचले. त्यांनी तिथे अजितदादांच्या परिवाराचे सांत्वन केले. महाराष्ट्र राजकारणातील दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात शोककूळ वातावरण असून पवार कुटुंबांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी पवार कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी देशभरातील दिग्गज व्यक्ती आणि राजकारणी बारामतीत दाखल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्यांनी पवार कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. विशेष म्हणजे पवार आणि राणा कुटुंबांचे संबंध राजकारणापलीकडचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावरच नवनीत राणा पहिल्यांदा अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. आमदार रवी राणा यांनी अजितदादांच्या अकाली निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच पवार कुटुंबाला यातून सावरण्याची ईश्वर शक्ती देव अशी प्रार्थना देखील केली. आजकाल राजकारण म्हणावे तेवढे सरळ राहिले नाही. अगदी लहान गोष्टीवरून वादंग होऊ शकतो हा सारासर विचार करून पोलीस प्रशासनाने शुक्रवारी सकाळपासून महापालिका परिसरात तगडा बंदोबस्त केला होता. महापालिकेपासून गांधी चौक पर्यंत वाहतूक बंद ठेवली होती. महापौर निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस अधीक्षकांनी यशस्वीपणे आज पार पडली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी कोतवाली वाहतूक शाखा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने आणि सहकारी संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. महापौर, उपमहापौर पदासाठी आज विशेष सभा झाली. सभा दरम्यान कोणत्याही प्रकारे अनुचित प्रसंग उद्भवू नये यासाठी पावले उचलली गेली. कायद्याचे पालन करून प्रक्रिया व्हावी हा उद्देश यशस्वी झालेला दिसून आला. सभेचे पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी वर्षा मीना, मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, नगर सचिव अमोल डोईफुडे, सभेचे गणना अधिकारी मनपा उपायुक्त विजय पारतवार, दिलीप जाधव, निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे यांनी महापौर व उपमहापौर निवडणूक यशस्वी पार पाडली. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, उबाठा आणि वंचित बहुजन आघाडी यांनी सत्ता स्थापनेची आशा ही केवळ आशिष पवित्रकार यांच्यासह काही नगरसेवकांच्या भूमिकेमुळे निर्माण झाली होती. शेवटच्या क्षणी आशिष पवित्रकार यांनी वरिष्ठांच्या फोनचा संदर्भ देत शहर सुधार आघाडीला पाठिंबा दिल्याचे सांगितले. त्याचा उद्देश हाच होता की हेच यांनीच मला उभं केलेलं आहे आणि मी यांच्याच याच्यावर अपक्ष आपण फॉर्म भरला आणि या सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत होता. ते त्यांना मनाने धनाने माझ्यासोबत उभे राहिले होते. त्यानंतर पूर्ण प्रभागात त्यांच्याच वतीनं मी आज अपक्ष एवढ्या मताने निवडून आलेला. तर त्यांचा विचार घेणं हा मला आवश्यक आहे. ते जे म्हणतील ते मी करणार. निष्कर्ष निघालेला आहे. आता त्यांचं सर्वांचं आणखीन आमची सभा सुरूच आहे. तर आता सर्वांचं मत घेऊ आणि त्यावेळी योग्य उत्तर देऊ. सर्वांचं आता मत ऐकून घेतलेलं आहे आम्ही. आता त्याच्यातले जे आमचे जे मेन आहेत 8-10 जण ते बसू आम्ही आणि त्या हिशोबाने चर्चा करू आणि मग सांगू सर.
आशिष पवित्रकार हे एकमेव अपक्ष नगरसेवक म्हणून अकोला महापालिकेच्या सत्तेत विजयी झाले. त्यांची सत्ता स्थापनेत मोलाची भूमिका होती, पण अकोल्यातील भाजपच्या बड्या नेत्यांनी त्यांना जास्त महत्त्व दिले नाही. त्याचवेळी भाजपने 41 पेक्षा अधिकचे संख्याबळ जुळवत आशिष पवित्रकार यांना दूरच ठेवले. अकोला भाजपच्या नेत्यांशी त्यांच्याशी संपर्क सुद्धा केला नाही. पण आज महापौर व उपमहापौर मतदानापूर्वी अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी सभागृहात जाताना RRC न्यूजला सांगितले की वरिष्ठांचा फोन आल्याने ते शहर सुधार आघाडीसोबत जात आहे. अखेर तुम्हाला फोन आलेला आणि त्या फोनचं नेमकं काय रिझन आहे किंवा काय संवाद तुमचा झालेला? कसं आहे की स्थानिक नेतृत्व आणि जे आपले वरून पण वरिष्ठ आहेत त्यांचा मान ठेवला आणि त्यांचा शब्द ठेवल्यामुळे त्यांनी मला सांगितलं आणि विकासासोबत मला जायचं होतं. आणि जे स्थानिक नागरिक आहेत आमचा एरिया आहे त्या एरियातील सर्वांशी मी बोललो. ते पण म्हणत की आपल्याला शहर विकास समितीसोबत जायचं आहे आणि म्हणून मग आम्ही टायमिंगवर 10 वाजता हा निर्णय घेतला. महापौर व उपमहापौर निवडणुकीत अपक्ष आशिष पवित्रकार यांनी हात वर करत शहर सुधार आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले. पण शहर सुधार आघाडीला प्राप्त या मतदानानंतर भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी पुन्हा एकदा आशिष पवित्रकार यांना जोरदार चिमटा काढत त्यांना बंडखोर ठरविले. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे. स्थायी समितीत हा बंडखोर काय निर्णय घेतो असा प्रश्न विचारला जात आहे. शिंदे साहेबांचे एक मेंबर विरकबाई त्यांनी पण पहिल्या दिवशीपासून सकारात्मक प्रतिसाद दिला. शिंदे साहेबांचेही आभार. आणि आमचा मित्रपक्ष सुनीलभाऊ मेश्राम यांचा एक मेंबर होता, त्यांनीही भक्कम साथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या तिन्ही लोकांनी विकासाला आणि सामाजिक समरसतेला मतदान केलं असं मी म्हणेल. आमचा एक बंडखोर होता, त्याचंही मतदान झालं. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. प्रशासक राज संपले. महापालिकेत शहर सुधार आघाडीची सत्ता. महापौर पदावर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल गोगे यांची निवड. भाजपने शहर सुधार आघाडीच्या नावाखाली केली सत्ता स्थापन. जातीच्या नावावर विरोधकांच्या प्रयत्नांना जोर का झटका. भाजपचे विजय अग्रवाल आणि राष्ट्रवादीचे विजय देशमुख ठरले किंगमेकर. दोघांचा अनुभव व ठाम निर्णयाने विरोधक सत्तेबाहेर. कल्पवृक्ष प्रांतीय पदग्रहण सोहळा अकोल्यात दिमाखात संपन्न. लिनेस कल्पनाजी देशमुख यांनी स्वीकारली प्रांताध्यक्ष पदाची धुरा. अपक्ष नगरसेवक ठरले बेगामी शादी में दीवाने. आमदार रणधीर सावरकर यांनी पाठिंबानंतर ठरविले बंडखोर. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,45,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.